विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग नंबर 4 आणि आज आपण 4थ्या तरंगामध्ये शास्त्र आरंभ पाहणार आहोत. कालपर्यंत आता आपण सांगून झालं की ग्रंथकाराने कल्पित कथानक तयार केलेलं आहे आणि कल्पित कथानक तयार करत असताना एक राजा, त्या राजाचं नाव आहे शुभसंतती. त्याला 3 मुलं सांगितली. 3 मुलांचा विचार त्या ठिकाणी सांगितला. त्याची नावं सांगितली: तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी. राजाने या सगळ्याचा त्याग का करावा, त्याग करण्याचं कारण सांगितलं आणि मुलांमध्ये कलह होऊ नये म्हणून मुलांना त्या दुःखरूपी राज्याचा भोग देण्याचं ठरवलं. आणि मग ते मुलं एकांतामध्ये जाऊन विचार करू लागली की हे आमचे वडील दुःखाचा भोग आमच्या गळ्यामध्ये अडकून स्वतः मात्र आत्मप्राप्त कल्याणाकरता सगळ्याचा त्याग करून चाललेले आहेत. म्हणून त्यांनी स्वतंत्र विचार करून सद्गुरूला प्राप्त करून घेण्याचा हेतू मनामध्ये ठेवून आणि सद्गुरू प्राप्तीकरता ते निघाले. सद्गुरू प्राप्तीकरता निघाले असता त्यांना योगायोगाने भाग्याने सद्गुरूची प्राप्ती पण होते आणि सद्गुरूला प्राप्त करून घेण्याकरता 6 महिन्यापर्यंत ते सेवा करत असतात. आणि 6 महिने त्या ठिकाणी सेवा झाल्याच्या नंतर मग जेव्हा सद्गुरूंनी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी आपली ओळख सांगितली की आम्ही शुभसंतती राजाची मुले आहोत आणि आम्ही आत्मप्राप्तीकरता आणि आपल्याकडे आलेलो आहे. अशा पद्धतीचा त्यांनी त्या ठिकाणी विचार सद्गुरू पुढे मांडायला सुरुवात केला. आता काय विचार मांडायला सुरुवात केला तर त्यामध्ये आपल्याला पहिलाच मुलगा तो तत्वदृष्टी असतो, तो बोलायला सुरुवात करतो. तो तत्वदृष्टी काय बोलायला सुरुवात करतो त्याचा विचार आज आपण या ठिकाणी करू. म्हणजे आता 4था जो तरंग आहे या 4थ्या तरंगापर्यंत केवळ तत्वदृष्टीच त्या ठिकाणी काय बोलणार आहे. म्हणून आता काय बोलतो, परिच्छेद क्रमांक 3 शास्त्रारंभ. येथून पुढे शास्त्रास आरंभ झाला आहे. आता परिच्छेद क्रमांक 3 पासून शास्त्र आरंभ म्हणजे आता शिका इथं सुरुवात झालेली आहे. काय सुरुवात झालेली आहे त्या या 4थ्या तरंगापासून 3ऱ्या परिच्छेदापासून शंका करायला सुरुवात झालेली आहे. तर काय शंका करायला सुरुवात झालेली आहे तर इथून पुढे शास्त्रास आरंभ झाला आहे. साधारण मुमुक्षूस नेहमी ज्या शंका येतात त्याचे सोपपत्तिक विवेचन पुढील सद्गुरू शिष्य संवादात आहे. म्हणजे साधारण शंका आणि कोणाला सांगितलं तर मुमुक्षू म्हणजे काय, ज्याला मोक्ष प्राप्तीची इच्छा आहे असा जो मुमुक्ष आहे त्याला येणाऱ्या ज्या शंका आहेत, बरोबर आहे की नाही, नेहमी ज्या शंका येतात त्या शंकेचं काय सोपपत्तिक विवेचन. सोपपत्तिक म्हणजे काय, सोपपत्तिक म्हणजे काय तर त्यामध्ये अतिशय सोप्या सरळ युक्तियुक्त असणारा जो विचार आहे, बरोबर आहे की नाही, तो नुसता विचार आहे असं नाही तर त्याला पुरावा आहे, आधार आहे, अशा तार्किक कारणं वगैरे असा सगळा आधार घेऊन त्याचं विवेचन म्हणजे त्याचा विचार सद्गुरू शिष्य संवादात आहे. बरं का. आता इथून पुढे ना याच्यामध्ये काय पुरावा, आधार, तर्क, सुतर्क बरं का, सुविचारू रूपाने संवाद श्रीगुरू आणि शिष्याचं इथून पुढे होणार आहे. म्हणून चांगले लक्ष देऊन वाचले पाहिजे. म्हणून हा ग्रंथ आहे याचं काय करायचं, चांगलं लक्ष द्यायचं. आता सुरुवातीला जे शंका केल्यात ना त्या एकदम सरळ असणाऱ्या, सोप्या असणाऱ्या शंका आहे. फक्त काय होतं की आपण ऐकत असतो पण ग्रंथामध्ये अजिबात सुद्धा लक्ष देत नसतो. बहुतेकांचं असं असतं की ग्रंथ जवळ नसतो. कधी जर प्रश्न केला
की आता आपल्याकडे ग्रंथ आहे का, तर ते म्हणतात अजून आम्ही ग्रंथ उपलब्ध केला नाही. असं जर असेल तर हा विचार मात्र कळेल का? मग नाही कळणार. तर ग्रंथसुद्धा आपल्याजवळ अशा पद्धतीनं असला पाहिजे. ऐकायचं पण आणि खाली ग्रंथाकडे पण लक्ष द्यायचं. मग दोन्हीकडे लक्ष जर दिलं तर मग माऊली म्हणतात की रे तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाची पात्र होईजे. मग सर्व सुखाला काय होणार, आपण पात्र होणार. मग अशा पद्धतीने काय करायचं, इथं शंका केली. कशी शंका केली, ती आधी जर शंका लक्षात आली, जसं प्रश्न जर लक्षात आला तर त्याचं उत्तर आपल्याला व्यवस्थित देता येतं. प्रश्नच जर काही कळला नाही तर उत्तर काय देणार आहे. तशी शंका जर आपल्याला कळली नाही तर तुम्ही त्याचं उत्तर काय देणार. म्हणून प्रत्येक शंका अतिशय बारकाईने समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. आता खाली शिष्य आता या ठिकाणी काय शंका करतात ते पहा. शिष्य आता या ठिकाणी बोलायला सुरुवात करतो. अजून शंकेला काही विषय झालेला नाही, शंका नंतर येणार आहे. आता शिष्य इथं पहिल्यांदा बोलायला सुरुवात करतो. मग बोलायला सुरुवात केल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये शंका येतील. आता शिष्याचं काय म्हणणं आहे ते आता आपण या ठिकाणी पाहू. हे भगवान श्री गुरु, आपण कृपानिधान आणि सर्वज्ञ आहात. बघा या ठिकाणी काय म्हणले, हे भगवन म्हटले, श्री गुरु म्हणले. आपण कोण आहे, कृपा आहे की नाही. आता कृपा पण आपल्यावरती बहुतेक लोक करतात, पण इथं कृपा म्हणजे कोणती कृपा, तर या ठिकाणी श्री गुरु कसे असतात. इथं दोन शब्द आलेत, एक कृपा निधान पण शब्द आला आहे आणि या ठिकाणी सर्वज्ञ असा पण शब्द आलेला आहे. बरोबर आहे की नाही. मग कृपा निधान म्हणजे काय, निधान म्हणजे आपल्याला नेहमी माहिती आहे ठेवा आहे की नाही. आणि कृपा म्हणजे काय, तर आपल्यावरती सद्गुरू काय करणार आहे, दया करणार आहे. काय करणार आहे, कृपा निधाने ते. मग कृपाळू म्हणजेच काय, आपण मागं पाहिलं की नाही, तो सद्गुरू कसा असतो, दयाळू असतो. जे दयाळू असतात तेच कृपा करतात की नाही. जे दयाळू नसतील ते कृपा करतील का आपल्यावरती, कृपा करणार नाही. मग ही कृपा आपल्यावरती का करणार आहेत, कृपा म्हणजे आशीर्वाद पण एक शब्दाने घेऊ शकतो विचार. आपण नाही म्हणतो नाही कृपा आशीर्वाद. मग कृपा आशीर्वाद म्हणजे काय, तर आपलं जे अज्ञान आहे त्या अज्ञानातून सद्गुरू काय करतील, आपल्याला बाजूला करतील. मग अज्ञानातून जर बाजूला करायचे असेल तर त्यांच्याकडं कृपेची साठवण असली पाहिजे. ते काम क्रोध पाहिले की नाही, हे काम क्रोध पाहिजे जया ते कृपेची साठवण नाही. म्हणजे कृपा आहे का नाही, याची साठवण, याची दया आहे का यांच्या ठिकाणी आहे का नाही. पण श्रीगुरूच्या ठिकाणी आहे का नाही. उलट श्रीगुरूच्या ठिकाणी अधिक आहे, म्हणजेच ते निदान आहे, ठेवा आहे, संग्रह आहे, भांडार आहे. कशाचा, कृपेचा. काय कृपा करणार आहे आपल्यावरती, तर आपल्यावरती सद्गुरू अशा पद्धतीनं कृपा करतील का आपल्याला जे अज्ञान निर्माण झालेलं आहे त्या अज्ञानातून काय करतील, बाजूला करतील. पण बाजूला करायचे असेल तर कृपेची साठवण त्यांच्या ठिकाणी असले पाहिजे. म्हणजे किती साठवण असली पाहिजे, जसं तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे पोते देवे भरले नवे रीते. म्हणजे त्यांच्याकडं पोतं भरलेले, म्हणजे तुम्हाला दुकानामध्ये जरी थोडे दिसत असेल तर आतमध्ये काय भरपूर आहे. बरोबर आहे का नाही. तसं श्रीगुरूंच्या ठिकाणी कृपेचा ठेवा किती आहे, पूर्णपणे भरलेला आहे. कशासाठी भरलेला आहे, की तुमच्या ठिकाणी जे अज्ञान आले त्या अज्ञानाची निवृत्ती काय करणार आहे. कशी निवृत्ती करणार आहे, ते कशी आहेत, तर ते सर्वज्ञ आहे. आता आपण सर्वज्ञ शब्दाचा अर्थ काय घेतो नेहमी, तर सर्वज्ञ शब्दाचा अर्थ म्हणजे काय, तुमच्या मनात काय चाललेलं आहे, याच्या मनात काय चाललेलं आहे, याला सर्वज्ञ म्हणायचं का, याला सर्वज्ञ म्हणायचं नाही. तर सर्वज्ञ म्हणजे काय, करतळे आवळा आहे का, तळ हातावर आवळा ठेवला की नाही, तो सर्व बाजूने दिसतो की नाही, तसं त्यांना ब्रह्म सर्व बाजूने दिसतं. काय दिसतं, ब्रह्म दिसतं. तुमच्या मनामध्ये काय चाललं हे बघायचं काय कारण आहे का, ते तुमच्यापाशी राहिलं त्याच्याशी काही त्यांना कर्तव्य नाही. मग त्यांना कर्तव्य काय, त्यांना ते कसे ब्रह्मस्वरूपामध्ये निमग्न आहे. म्हणजेच कसे ते ब्रह्मनिष्ठ आहे. म्हणजेच ते कसे आहेत, सर्वज्ञ त्या ठिकाणी आहे. मग हे सर्वज्ञ आहे म्हणजे ब्रह्मस्वरूपाला कसे यथार्थ रूपाने जाणणार आहे. आणि आपल्याला काय प्राप्त करून घ्यायचं आहे, आपल्याला संसार प्राप्त करून घ्यायचा आहे का, संसारामधले ते सर्वज्ञ नाही आहे, ते ब्रह्मस्वरूपाला जाणारे कसे सर्वज्ञ आहे. मग ते कसे आहेत, ते कृपानिधान आहे आणि सर्वज्ञ त्या ठिकाणी आहात. बरोबर.
हे भगवान श्री गुरु, आपण कृपानिधान आणि सर्वज्ञ आहात. आम्ही म्हणजे आम्ही तिघ जण आलो होतो, पण तिघांचा विचार न घेता आता आम्ही म्हणजे मी स्वतःच थोडक्यात काय विचारलं होतं, परमानंद प्राप्त व्हावा आणि जन्म मरण दुःख रूप जो संसार त्याचा नाश व्हावा, अशी 2 प्रकारची इच्छा. आता इथं किती अंश आलेले, मागं पण 2 अंशाचा विचार केला. संसार बंधाची निवृत्ती 1 अंश आणि परमानंदाची प्राप्ती 2 अंश, अशा 2 अंशाची इच्छा घेऊन आलो. म्हणजेच कशाची इच्छा घेऊन आलो, तर मोक्ष प्राप्तीची इच्छा घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. ठीक आहे. अशी 2 प्रकारची इच्छा धरून आपणा शरण आलो आहे. आणि खरं पाहायला गेलं ना, तर अशाच प्रकारची इच्छा घेऊन आपण श्री सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. आपण जर मनामध्ये संसार प्राप्तीची इच्छा घेऊन गेलो तर आणखीन दुःख प्राप्त व्हावा अशी इच्छा घेऊन सद्गुरूकडे गेलो तर अशी इच्छा घेऊन कधी जाऊ नये. बहुतेक लोक अशीच इच्छा घेऊन सद्गुरूकडे जातात. मुलं होतील का, संसार व्यवस्थित होईल का, अशी इच्छा घेऊन गेले म्हणजे काय इच्छा घेऊन गेले, दुःख प्राप्तीची इच्छा घेऊन गेलो असं होईल. मग सद्गुरूकडे जात असताना कशाची इच्छा घेऊन जायची, सगळ्या रोगाची निवृत्ती कशी होईल अशी इच्छा घेऊन आपण सद्गुरूकडे गेलं पाहिजे. म्हणून अशा 2 प्रकारची इच्छा धरून आपणास शरण आलो आहे. खाली पहा, निषिद्ध कर्माचा त्याग करून विहित कर्माचे अनुष्ठान आणि ईश्वरोपासनाही पुष्कळ केले, परंतु त्यापासून इच्छित फळ प्राप्त झाले नाही. उपासनानुष्ठान यापासून जरी उत्तम लोकाची प्राप्ती झाली तरी त्यापासून जन्म मरण रूप संसार चुकत नाही. पाहता यांनी काय काय केलं होतं आपल्या घरी, याने काय काय केलं होतं, तर निषिद्ध कर्माचा त्याग. निषिद्ध कर्म म्हणजे काय, ज्या कर्माचा शास्त्राने त्याग करायला सांगितलेला आहे त्याला निषिद्ध कर्म असं म्हटलं जातात. मग आम्ही काय केलं की जे निषिद्ध कर्म आमच्याकडून होत होती त्या निषिद्ध कर्माचा पूर्णतः काय केला, आम्ही त्याग त्या ठिकाणी केलेला आहे. आणि शास्त्राने सांगितलेली जी विहित कर्म आहेत, कोणती विहित कर्म, विहित कर्मामध्ये किती प्रकार केले आहे का लक्षात कोणाच्या, विहित कर्म जे सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त हे आपण नेहमीची कर्म ऐकतो आलो. म्हणजे आम्ही काय केले, विहित कर्माचा त्या ठिकाणी स्वीकार केलेला आहे. नुसता स्वीकार केला असं नाही तर त्याचा आम्ही तंतोतंत अशा पद्धतीनं अनुष्ठानही केलेलं आहे. आणि ईश्वर उपासनाही पुष्कळ केली आणि ईश्वराची उपासना ही सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पुष्कळ केली. म्हणजे ईश्वर उपासना पुष्कळ झाली याचा अर्थ ते कोणते उपास्य झाले, ते कृत उपास्य झाले आहे का नाही. एक कृत उपास्य असतो आणि एक अकृत उपास्य असतो. आपल्याला जर ज्ञान संपादन करायचं असेल तर ईश्वराच्या अगदी सगुण साक्षात्कारापर्यंत आपण गेलं पाहिजे. म्हणजेच याची कृत उपासनी म्हणजे ईश्वर उपासना या ठिकाणी काय पुष्कळ झालेली आहे. म्हणजे हा अगदी कृत उपासना या ठिकाणी झालेला आहे. म्हणून ईश्वर उपासना ही पुष्कळ केली. परंतु आता परंतु शब्द आला का नाही, परंतु शब्द आला म्हणजे काहीतरी अडचण आली. काय आले बाबा, त्यापासून इच्छित फळ प्राप्त झाले नाही. आता म्हणजे यानं फळ नाही का प्राप्त झालं, निषिद्ध कर्माचा त्याग केला, विहित कर्माचा स्वीकार केला, त्याचं अनुष्ठान केलं, पुष्कळ ईश्वर उपासना त्या ठिकाणी केली आणि फळ प्राप्त झालं नाही असं नाही. फळ प्राप्त यांना नक्की झालं. बरं कोणतं फळ प्राप्त झालं, अदृष्ट फळ यांना प्राप्त झालं. म्हणजे पुण्य नाही झालं का, पुष्कळ अशा पद्धतीचं पुण्य झालं. पुण्य झालं म्हणून पुण्याच्या जोरावर सद्गुरूला हे प्रश्न करतात ना. एखाद्याला आहे ना रामकृष्ण फोन जर आला ना आणि तुम्ही म्हणा बरं रामकृष्ण हरी, तो असं म्हणून असं करेल, तो बोलणार सुद्धा नाही. याचा अर्थ काय, त्याचं पुण्य उदायला आलेलं नाही. म्हणजे त्याला रामकृष्ण हरी म्हणू वाटत नाही. रामकृष्ण हरी कोण म्हणून बरं, ज्याला पूर्वजन्मीचं किंवा ह्या जन्मीचं पुण्य प्राप्त असेल तोच रामकृष्ण हरी म्हणेन ना. इतर लोक करतील फक्त. म्हणजे कोण करतो, मेल्यावरती नाही का करतात असे आणि जातात निघून. म्हणजे रामकृष्ण हरी सुद्धा मुखामध्ये येत नाही. लक्षात घेतलं पाहिजे. मग ज्या अर्थी
हे सगळ्या घरादाराचा त्याग करून आलेले, यांचं स्वतःचं राज्य वडील राज्याचा विभाग करून द्यायला तयार आहे, परंतु त्या राज्याचा विभाग घेत नाहीये. हे सद्गुरूकडे आलेले 6 महिन्यापर्यंत सेवा करतात आणि सद्गुरूला प्रश्न सुद्धा अशा पद्धतीचे विचारतात. म्हणजेच यांचं काय हे पुण्य उदयाला आलेलं आहे, म्हणून फळ नाही असं नाही, पण त्याला इच्छित फळ म्हणजे काय? नुसतं पुण्य प्राप्त व्हावं का मोक्ष प्राप्त व्हावा? मोक्ष प्राप्त व्हावा हे त्याच्यात काय आहे? निश्चित फळ. म्हणजे फळ मिळालं, पण कोणतं? अदृष्ट, म्हणजे त्यांना पुण्य प्राप्त हे झालेलंच आहे, परंतु त्यापासून इच्छित फळ प्राप्त झाले नाही. एवढंच नाही तर उलट संसारबंध जास्त होत गेला. आता याने काय होईल बरं? जास्त तुम्ही कर्मानुष्ठान करू लागले, ईश्वर उपासना करू लागले, यांनी जास्त जास्त काय होऊ शकतं? सद्गुरूची उपासना सोडून जर ईश्वराचीच उपासना अधिक जर करत राहिले तर याने काय होईल? मोक्ष, तुम्हाला पुण्य प्राप्त होईल आणि पुण्याच्या जोरावर काय होईल? पुन्हा तुम्हाला संसारबंधच प्राप्त होईल, म्हणजे स्वर्गाधिकाला जावं लागेल. माऊली म्हणतात की नाही, की म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरक व्यथा. म्हणजे स्वर्गाला गेला म्हणजे मुक्त झाला का? उलट अनेक बंधनामध्ये तो गुंतून पडला. तुकोबरा म्हणतात की नाही, सुटायाचा काही करीत उपाव तो हे देखे पाय गोविले. म्हणजे जेवढं आपण ह्या संसारात आणि अनुष्ठानं केली, ईश्वर उपासना केली, तर हे काय? हे गुंतण्याचे उपाय आहेत. वाचून ज्ञानी विने एके उपाय करीशी जितके. ज्ञाना वाचून जेवढे उपाय कराल ते गुंफीशी अधिक रुखिये. ते उलट ह्या संसार वृक्षामध्ये किंवा या बंधामध्ये आपल्याला काय गुंतवण्याचं काम केलं जातं. उलट संसारबंध जास्त होत गेला. सत्कर्म आचरण आणि उपासनानुष्ठान यापासून जरी उत्तम लोकांची प्राप्ती झाली. बघा आता, सत्कर्म आचरण म्हणजे सत्यकर्म आचरे बापा, सत्यकर्म आचरे. मग सत्यकर्माचं काय केलं? आम्ही आचरण केलं आणि उपासनानुष्ठान ऐक नाही यापासून जरी, बघा आता, सत्कर्म आचरण करायचं आणि अनुष्ठान उपासना करून अनुष्ठान वगैरे त्याची करायची, यापासून जरी उत्तम लोकांची प्राप्ती झाली तर त्यापासून जन्म मरण रूप संसार चुकत नाही. किती महत्वाचा मुद्दा दिला बरं. म्हणजे आपल्या डोळ्यावर आलेली झापड या विचाराने जाऊ शकत नाही का? फक्त तेवढी श्रद्धा आपल्यावर आपल्या ठिकाणी असली पाहिजे. जर आपल्या ठिकाणी ह्या ग्रंथाच्या विचाराविषयी श्रद्धा नसेल तर कितीही सांगणाऱ्याने सांगू द्या आणि ग्रंथाने लिहू द्या, त्याचा काही परिणाम होऊ शकत नाही. या ग्रंथात सांगितलं ना, अगदी तंतोतंत तसं जर आपण आपल्या मनामध्ये विचार केला तर तो इथं जण आत्ताच मुक्त होऊ शकतो. पण इथं पूर्णतः श्रद्धा असली पाहिजे. म्हणून काय म्हटलं की सत्कर्म आचरण आणि उपासना अनुष्ठान यापासून जरी उत्तम लोकांची प्राप्ती झाली तरी त्यापासून जन्म मरण रूप संसार चुकत नाही. उलट उत्तम लोकातील भोग भोगण्याकरता तेथे तरी जन्म घ्यावाच लागतो. म्हणजे त्याला जन्म होतोच की नाही? कुठं? उत्तम भोग भोगण्याकरता कुठं जावं लागेल? स्वर्गादी लोकाला जावं लागेल. बरं, मग स्वर्गादी लोकाला गेल्याच्या नंतर तो मुक्त झाला का? नाही. उलट स्वर्गाला गेला म्हणजे काय? वरच्या जिन्यावर गेला किंवा वरच्या मजल्यावर गेला. मग वरच्या मजल्यावर गेला म्हणजे खालच्या मजल्यावर यावंच लागेल ना, कारण 2च मजले, तिसरा मजला झालेलाच नाही. आणि तिसरा मजला म्हणजे खालचा मजला. मग पाप कर्म केलं का? या 3 मजल्यावरच राहावं लागत त्याला. पण ह्या आता नेहमी पाहतो की नाही आपण, वरचा मजला आहे का नाही, तो कोणता मजला आहे? सोन्याचा मजला आहे. मधला मजला कोणता आहे? चांदीचा मजला आहे. आणि खालचा मजला कोणता आहे? लोखंडाचा मजला आहे. आता किंवा 3 पिंजरे केले, एक सोन्याचा पिंजरा, एक चांदीचा पिंजरा आणि एक लोखंडाचा पिंजरा. तर त्या पोपटाला लोखंडाच्या पिंजऱ्यामध्ये जरी ठेवलं तर तो स्वतंत्र का परतंत्र? तो परतंत्रच आहे. चांदीच्या पिंजऱ्यात ठेवलं तरी परतंत्रच आणि सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवलं तरी परतंत्रच आहे. हे बरोबर आहे का नाही? तसं ह्या ठिकाणी स्वर्गाला गेला, नरकाला गेला किंवा य लोकांमध्ये जरी राहिला तरी तो मुक्त आहे का? तरी तो मुक्त मात्र होऊ शकत नाही. म्हणून हे सगळे पिंजरे आहेत आणि हे आपल्याला काय करणारे? बंधनामध्ये ठेवणारे आहेत. उत्तम लोकातील भोग भोगण्याकरता तेथे तरी जन्म घ्यावाच लागतो. शिवाय तेथे जरी उत्तम भोग असले
तरी ते अनित्य व क्षणभंगूर आहे. बघा आता त्या स्वर्गाच्या लोकाला जर गेलं तर तिथले भोग कसे आहेत, उत्तम अशा पद्धतीचे त्या ठिकाणचे ते भोग आहेत. पण ते कसे भोग, उत्तम जरी भोग असले तरी ते नित्य आहेत का भोग? बरं, स्वर्गातला अमृत जरी आपण पेलो तर त्या अमृताने आपल्याला जन्म मरणाची व्यथा नष्ट होईल का? तर मग ते अमृत नाही का? ते अमृत आहे. फक्त काय होतं, मोबाईलमध्ये रिचार्ज केला, फक्त काही लोक काय करतात, महिन्याचा करतात, काही वर्षाचा करतात, काही 4-5 वर्षाचा करतात. बरं तुम्ही 4 वर्षाचा करा नाही तर 5 वर्षाचा करा, एवढा आहे का नाही मला माहीत नाही, पण मग संपणार नाही का तुमचा रिचार्ज? संपणार आहेच. तसं तुम्ही आता पुण्य जरी केलं तर हे पुण्य जोपर्यंत तुमचं पुण्य आहे तोपर्यंत तुम्हाला काय करतात, तिथं ठेवून घेतात आणि तिथं काय उत्तम अशा प्रकारचे भोग असतात. पण उत्तम अशा प्रकारचे जरी भोग असले पण ते संपल्याच्या नंतर ऐक नाही, पुण्याची तया पुण्याची पावटी सरे येऊ लागते माघारी. हा, मग यावंच लागत की नाही मागं, म्हणून मनुष्याला परत मागे यावं लागतं. मग याचा अर्थ ते काय, इथलचे भोग त्या भोगापेक्षा जरा थोडे हलके आहेत, पण हे भोग आणि ते भोग भोगाचे शेवटी, आणि मनुष्याला हे भोग भोगावे लागतात. आणि किती जरी उत्तम असले तरी अनित्य आणि कसे आहेत, क्षणभंगूर अशा स्वरूपाचे आहेत. कारण ज्या पुण्याने ते भोग प्राप्त होतात ते पुण्य संपल्यावर पुन्हा त्यांना या मृत्यूलोकात यावे लागते. आता जे ओवी म्हटलं ना, त्या ओवीला अनुसरून हे विचार आलेले आहेत. त्यांना या मृत्यूलोकात यावे लागते, ते लागतेच, म्हणून त्या भोगाचा आनंद कसा आहे, अनित्य आहे, जो आपल्या जीवनामध्ये आपल्याला कधीच कमी पडू शकत नाही. तो आनंद म्हणजे केवळ परमानंदाचा आनंद आहे. आपल्याला कितीही जरी संसारातले विषय भोग प्राप्त झाले आणि कितीही जरी चांगले असले, शेवटी ते क्षणभंगूर आहे. एकच त्या ठिकाणी भोग चांगला आहे, तो म्हणजे निरतिशयानंद, सुखानंद, परम सौख्य प्राप्त करून देणारा भोग. म्हणजे तो कोणता भोग आहे, तर तो केवळ विषय विवर्जित ऐक नाही अशा पद्धतीचा भोग म्हणजे परमानंदाचं सुख, जे निरुपाधिक असणारं सुख आहे, तेच मात्र सत्य आहे. त्यावरून सगळं कसं आहे, क्षणभंगूर अशा स्वरूपाचं आहे. त्यांना ह्या मृत्यूलोकात यावे लागते, ते लागतेच, म्हणून त्या भोगाचा आनंद अनित्य आहे. ऐक नाही, कसा आहे, अनित्य आहे, क्षणभंगूर आहे. आम्हास तर ज्या आनंदाचा कधीही नाश नाही व जो सर्वात श्रेष्ठ आहे असा परमानंद प्राप्तीची इच्छा आणि जन्म मरण दुःख संसाराची निवृत्तीची इच्छा आहे. बघा आता आता हे पण म्हणतात आम्हाला आनंद पाहिजे, आम्हाला भोग पाहिजे, पण कोणता भोग पाहिजे? आम्हाला स्वर्गातला नको, इहलोकातला नको, आणि नरकाचा तर विषयच येत नाही. बरोबर आहे की नाही? मग स्वर्गातला नको का? कारण तो सुद्धा जास्त काळाचा असला, तुम्ही फक्त त्याला अनलिमिटेड असं म्हणता, पण तरी पण ते लिमिटेडच आहे. किती रिचार्ज केला तरी संपणारच आहे, फक्त जास्त काळ टिकणार आहे. पण क्षणभंगूरच आहे ना तो पण. आणि या लोकातला इथं काही सांगायची गरजच नाही, हा तर क्षणभंगूरच आहे. पण तिथला सुद्धा कसा आहे, क्षणभंगूर. पण आम्हाला मग पाहिजे आनंद, कसा पाहिजे? तो नित्य असणारा पाहिजे, तो निर्तिशय आनंद असला पाहिजे आणि निरुपाधिक असला पाहिजे. बरोबर आहे की नाही? आता आपण म्हणतो की नाही, हा पदार्थ फार गोड आहे की नाही, मग त्याच्या सापेक्ष त्याला काहीतरी उपाधी देतो का नाही? अहो हा आणि तो सारखाच आहे, म्हणजे त्याला उपाधी आली म्हणजे तो कसा आहे, उपाधी सारखा आहे. पण आम्हाला जो आनंद पाहिजे तो कसा आहे, निरुपाधिक. म्हणजे माऊली म्हणतात की नाही, जैसे साखरेची चव निवडीजे तर नाही, जैसे अमृताची चव निवडीजे तरी अमृतासारखीच म्हणायचे. बरोबर आहे की नाही? म्हणजे अमृताची चव जर घ्यायला जर गेलं तर त्या अमृताला चव दुसरी कशाची येईल का? अमृताचीच येईल. ऐक नाही, तसं हे ज्ञान आहे का नाही, ज्ञान तसं ह्या ज्ञानाला आता दुसरी उपमा कोणती द्यायची? ज्ञान म्हणजेच परमानंद स्वरूप आहे. बरोबर आहे का नाही? पण ते कसं आहे, निरुपाधिक. म्हणजे त्याला कोणती उपमा लावता येईल का? त्याला कोणती उपमा लावता येणार नाही. असं निरुपाधिक आणि निर्तिशानंद परम सौख्य म्हणजे केवळ ब्रह्मसौख्य आहे. असं आम्हाला त्या ठिकाणी काय पाहिजे, सुख त्या ठिकाणी पाहिजे. आमस तर ज्या आनंदाचा कधीही नाश नाही व जो सर्वात श्रेष्ठ आहे असा परमानंद प्राप्तीची आणि जन्म मरण दुःख रूप संसार निवृत्तीची इच्छा आहे. म्हणून आपण
परमानंद प्राप्तीचा आणि संसार दुःख निवृत्तीचा उपाय कृपा करून सांगा. म्हणून आम्हाला कशा, आता बघा हे काय करतात, परमानंद प्राप्तीचा आणि संसार दुःख निवृत्तीचा विचार मांडतात. त्याचा अर्थ हे कोणता विचार मांडतात, त्याचा अर्थ हे मोक्ष स्वरूपाच्या प्राप्तीचा विचार मांडतात. ही व्याख्या तर आपल्याला काय झालेली आहे, पट्ट झालेली आहे. म्हणून कृपा करून सांगा, पर शब्द आला, कृपा करून सांगा. ऐक नाही म्हणजे तुम्ही करुणा करा, तुम्ही आमच्यावरती काय करा, दया करा. म्हणजे त्या उपायाने आम्ही कृतकृत हो. ऐक नाही, आता हे कृतकृत हो म्हणजे काय, जी वस्तू प्राप्त झाली असता, जी वस्तू परमानंद स्वरूपाची वस्तू प्राप्त झाली असता परत काही प्राप्त करायचं का, परत काही प्राप्त करायचं शिल्लक न राहणं, अशी अवस्था म्हणजे कोणती, कृतकृत्य अशा प्रकारची अवस्था आहे. म्हणजे आम्ही काय हो, कृतकृत्य हो म्हणजे पूर्ण परिपूर्ण त्या ठिकाणी हो. जसं तुकोबरा म्हणतात की नाही, आम्ही आता परिपूर्ण झालो, आता आम्हाला काही करायचं राहिलं का, काहीच करायचं राहिलं नाही, काम नाही झालो पाहे रिकामा. म्हणजे रिकामा झालो म्हणजे आता काय करायचं राहिलं का, म्हणजे कृतकृत्य आम्ही त्या ठिकाणी झालो. म्हणजे आता पूर्णपणे आमची धाव, संसारामध्ये धाव असते का नाही, का संसारामध्ये कधी विश्रांती आहे का, संसारात कधी संसार काय अभंग आहे सांगा बरं महाराज, पाटील महाराज. संसार दुःखामुळे चौकडी विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले ओढाळा, आहे का नाही, आणि काऊन आम्ही शरण जाऊ दृष्टी याचाच अर्थ काय झाला, इथं किती धावा धावे, इथं शांतपणे आहे का कधी माणूस, आणि आपल्याला असं वाटतं की नाही आता शांत झालं पाहिजे, बस आता भरपूर झालं, ऐका नाही. मग शांत कुठं होता येईल, शांत केवळ मोक्ष स्वरूपामध्ये होता येईल, त्याला सोडून मात्र कुठेही शांतता नाहीच आहे. काम क्रोध लोभ घातले माहेरी शांती क्षमा घरी राहावीत, घरी राहावीत, आहे का नाही. किंवा आणखीन एक अभंग आहे बघा, सुखी करावा संसार परी न सोडावे दोन्ही वार, दया क्षमा घर चोजवीत येईल, भुक्ती मुक्तीची चिंता नाही दैन्य दारिद्र्यता, तुका म्हणे दाता पांडुरंग ओळ गेल्या. जोपर्यंत त्याची प्राप्ती होत नाही तोपर्यंत हे सुख आपल्याला प्राप्त होणार नाही. अशा उपायाने आम्ही कृतकृत झालो तरच आमच्या मनुष्य देहाचे सार्थक, नाहीतर आमच्यात आणि पशुत फरक काय, तो काय, ऐक नाही. अशा पद्धतीनं या मनुष्य देहाचं सार्थक झालं. आता मनुष्य देहाचं सार्थक कशामध्ये बघा बरं, मनुष्य देहाचं सार्थक संसार वाढवण्यामध्ये आहे का संसार घालवण्यामध्ये आहे. संसार वाढवला का केलेलं कर्म भोगायला येतं, आणि संसाराची निवृत्ती केली तर तो परम आनंदाला म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त होतो. जसं पाण्यावर आलेला जो तरंग आहे त्या तरंगाची निवृत्ती करायची असेल तर वारं शांत झालं पाहिजे. जोपर्यंत वार आहे तोपर्यंत तरंग शांत आहे का, वाऱ्याच्या जोरावर तरंग मोठा होत चालतो, बरोबर आहे की नाही. पण वार जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत तरंगाचं जीवाईचे स्फुरण ठेले आणि उदक सपाट झाले. आता काय नाही मला विचारे पहा, ऐका नाही. आता म्हणजे जैसे पवने तोय हलवले आणि तरंगकार झाले, ऐक नाही. जसं पाण्यावर वारा वाहू लागला की मग तरंग त्या ठिकाणी निर्माण होतात. मग जैसे पवने तोय हलवले आणि तरंग सहज नाही, जैसे पवने तोय हलवले, पाऊस वारा आला आणि तरंग हलू लागले, आहे का नाही. तर कवन के जन्मले म्हणू येतं, तर इथं कोणाला आणि कुठे जन्म आला, हा बरोबर ना. हा, तर इथं कोणाला आणि कुठे जन्म आला असा विचार येतो की नाही. मग आपण म्हणतो खरंच इथं कोणाला आणि कुठे जन्म आला, कोणाला इथं कोण शब्द आला की नाही, आणि कोणाला आणि कुठे जन्म आला म्हणजे पाण्यावर, आणि कोणाला पाण्याला, ऐक नाही. हा विचार कळत नाही, माऊलीलाच पुढचे म्हणून जातात. त्याची वाईचे स्फुरण ठेले आणि उदक सपाट झाले तरी कवन के जन्मले म्हणून येतात. आता काय नियमाले विचारी पहा, आता काही शांत झालं विचार करून बघा बरं. आता काही शांत झालं नाही. पहिल्यांदा जन्म कोणाला झाला, पाण्याला जन्म झाला, कोणत्या रूपाने, तरंग रूपाने. आता कोण शांत झालं, पाणी शांत झालं, आणि कशातून शांत झालं, तरंगातून शांत झालं. आता पाणी काही निघून गेलं का कुठं, का पाणी आहे तिथंच आहे, पाणी आहे तिथंच आहे. मग तुम्ही काय म्हणता मी स्वर्गाला गेलो, मी नरकाला गेलो, मी ब्रह्मलोकाला गेलो, मी वैकुंठाला गेलो, हा काय प्रकार आहे, ही कल्पना आहे सगळी तुमची.
तुम्ही कुठं जात नाही, कारण तिथून इथपर्यंत काय आहे? ब्रह्मच आहे का? ब्रह्म सोडून दुसरं काय आहे का? मग कोणत्या लोक, आणि तुम्ही धडधडीतले येता कैलासवाशी, वैकुंठवाशी, अजून कल्पनाच आहे ना तुमच्या, अजून कल्पना ते महाराज कोणती ओवी बघा, वाढणे नाही जीवा ते, अशी काय ओवी बघा कुठेतरी आलेली, वाढणे नाही जीवा ते, म्हणजे ब्रह्म विष्णूपर्यंतच वाढणं असतं आपल्याला, तिथून पुढे जीवाला वाढायचं नाही. म्हणजे जीवपणा कुठपर्यंत आहे? ब्रह्म विष्णू महेश इथपर्यंत जीवपणाचे, लक्षात घ्या, बरोबर आहे की नाही? आणि तेथून ब्रह्माचे की आगवे, असं काहीतरी ओवी बघा, आठवत असेल तर सांगा कोणाला. म्हणजे तिथपर्यंत काय जीवपणा आहे, आणि तिथून पुढं काय, तेथून ब्रह्म अवघेची काय, असे काहीतरी ओवी, म्हणजे तिथून पुढं केवळ ब्रह्मच आहे. मग हे स्वर्ग, हे नरक, हे वैकुंठ, हे कैलास, हे ब्रह्मलोक, हे काय, हे अजून काही संसारच आहे आपल्याला. म्हणून ह्या संसाराची सुद्धा कधी मनुष्याने अपेक्षा करू नये. वाढणे नाही जीवाते तेथून अवघे, ते वाढणे नाही जीवाते तेथून वर ते ब्रह्मचे की, अशी काहीतरी ओवी आहे माऊलींची, मला काही पूर्ण आता आठवत नाही. 15व्या अध्याय ध्यानात आली पण ती आठवण. अशी ओवी आहे पण, हा मी तेच म्हणलं. हो हो. बरं चला, म्हणून आपण परमानंद प्राप्तीचा आणि संसार दुःख निवृत्तीचा उपाय, मी सांगू का ती ओवी? कोण? हा बोला. वाढणे नाही जीवा तेथुनी ब्रह्म ते ठावा, म्हणून अनुभवावा आत्माराम. हीच तुम्हाला अपेक्षित आहे का? वाढणे नाही जीवा तेथून अवघे ब्रह्मचे की, अशी ओवी. ओके. ब्रह्म शहाणा परते, वाढणे नाही जेव्हा तेथून अवघे ब्रह्मचे की, बरोबर ना महाराज? हो बरोबर आहे. अशीच ओवी. अजून एक दोन वेळा उच्चार केला तर ते काय म्हणलं लक्षात येऊन जाईल, असं त्याचा. हा, अशा उपायाने आम्ही कृतकृत्य झालो तरच आमच्या मनुष्य देहाचे सार्थक आहे. हा, वाढणे नाही जीवा तेथून मग वरवते ब्रह्मची, तेथून मग वरते ब्रह्मचे की, हा अशी ओवी होती. परियासवाईसे ब्रह्माधिक ते अंगवसे, रोदो मुळा सरीसे न तुकती गा. ते आता हे संसार वृक्षाचं वर्णन केलं ना, त्याच्यामध्ये आता हे सगळ्या गोष्टी आलेल्या आहे. म्हणजे त्या वृक्षामध्ये कोण आहे? हे सगळं जीवपणा कुठपर्यंत, जोपर्यंत त्या वृक्षामध्ये आहे तोपर्यंत जीवपणा आहे. म्हणजे कुठपर्यंत? ब्रह्म विष्णू महेश इथपर्यंत सगळ्या जीवपणाचे, आणि तेथून वरते ब्रह्मचे की, तिथून वरती काय ब्रह्मचे, असं तिथं विचार आलेला आहे. असं होता तो. अशा उपायाने आम्ही कृतकृत झालं तरच आमच्या मनुष्य देहाचे सार्थक आहे. अशा उपायाने आहे का नाही? म्हणून नाहीतर आमच्यात आणि पशुत फरक काय? कारण पशु पण जीवन जगतो आणि आम्ही तरी काय जीवन जगतो. आम्ही जीवन कसं जगतो? हे मिळव ते मिळव ते मिळव, याच्यातच आमचं सगळं जीवन जातंय की नाही? आणि आमची सगळी अपेक्षा कुठे आहे बरं? जे प्राणी कामी भरू देहाच्या वरी आदरू. म्हणजे सगळ्या लोकांना कशाचा आदर आहे? देहाच्या वरी आदरू, ऐक नाही. आणि कामी भरू पूर्णपणे हे कशाने भरलेत? कामनेने भरलेत. सांगा कोणाची कामना इच्छा थांबली का बरं? कोणाचीच नाही आहे ना. आणि पूर्ण आदर कुठं? देहाच्या वरी आदरू. सगळा आदर म्हणजे जीवत्वचे देव, भोजन ती भक्ती, मरण ती मुक्ती, पाखंड्याची मना आला तैसा करती विचार. शास्त्रात आलेला विचार नाही मान्य, मनाला आला तैसा करती विचार. आणि काय म्हणतात? म्हणती संसार नाही पुढे, परत संसार नाही म्हणे बाबा, ऐक नाही. पिंडाच्या पोषकी नागिविले जन, केले हे लटके पुराण वेद. पिंड, फक्त पिंड पोसावं एवढंच त्यांना वाटतं. हे शरीरावरती लाली पाली खाणं पिणं मस्तपैकी सगळा भरकुटे देहाच्या वरी आदरू, आहे का नाही? म्हणून पडला असे विसरू आत्मबोधाचा विचार का पडला बरं? इथं पाहिजे ना त्यांना. मग हे काय पशु पक्षी तरी काय करतात? हो हेच करतात, आणि आम्ही तरी काय करतो? हेच करतो. मग त्याच्यातून आपल्यात काय फरक आहे? काहीच फरक नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून पशुत फरक तो काय? याकरता परमानंद प्राप्तीचा व जन्ममरण रूप संसार दुःख निवृत्तीचा उपाय सांगा. कसं सांगा? कृपा करून आम्हावरती सांगा, अशी आपले चरणी प्रार्थना आहे. अशा आपल्या चरणी काय करतात?
ते असणारा ते मुलं म्हणजे तत्वदृष्टी हे आपल्या चरणामध्ये काय करतात, प्रार्थना करतात. अशा शिष्याची प्रार्थना ऐकून सद्गुरूंनी आपल्या मनाशी विचार केला. अशी ही शिष्याची प्रार्थना ऐकून नक्की हे काय बोलत. जसं आता डॉक्टरकडे जातो की नाही आपण, तर डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर ते सांगतो इथं ह्या बाजूला दुखतंय, इथं इथं पण ह्या बाजूने दुखतंय. मग डॉक्टर सगळीकडे म्हणतो हा याला नक्की काय आजार झाला असेल बरं. ह्या बाजूला म्हणतोय दुखतंय, ह्या बाजूला म्हणतोय दुखतंय, म्हणजे याला अमुक अमुक आजार झाला असं डॉक्टर निदान करतो की नाही. तसं यांची प्रार्थना काय, तर ही प्रार्थना ऐकून सद्गुरूच्या लक्षात आलं की नाही की यांना नक्की काय अपेक्षित आहे हे सद्गुरूने आता काय केलेलं आहे, ओळखलेलं आहे. अशी शिष्याची प्रार्थना ऐकून सद्गुरूने आपल्या मनाशी विचार केला की हे शिष्य ज्या अर्थी परमानंद प्राप्तीची आणि संसार दुःख निवृत्तीची इच्छा करत आहे त्या अर्थी हे मोक्षाची इच्छा करत आहे. ऐक नाही, आता हे सद्गुरूंनी ओळखलं का आपलं पण लक्षातच आलं होतं, आपलं पण लक्षात आलेलं आहे. मग आता कोणाचं लक्षात आलंय, तर शिष्याचं लक्षात आलं का आपलंच लक्षात आलंय. आपलंच आपल्या लक्षात आलं पाहिजे. कारण शिष्याची शंका ही आपल्याला सोडून आहे का शिष्याने आपल्याच वतीनं शंका केली, आपल्याच वतीनं शंका केली. जसं अर्जुन भगवंताशी संवाद करतो. शंकाच आपली. अर्जुन आहे ना भगवंताशी संवाद करतो. अर्जुनाला मुक्त व्हायचंय का, अर्जुन मुळातच मुक्त आहे, ते नरनारायणाचे अवतार आहे. पण अर्जुनाने जर शंका नसते केली काय होवे, हा न हे पुसती गोठी तरी देव का सोडती गाठी आणि आम्हा कैसी भेटी परमानंदाची. ऐका नाही, आम्हाला कशाला हे सगळं प्राप्त झालं असतं. अर्जुनाने आपल्यावर काय केलंय, मुळात उपकार केलेले. तसा हा शिष्य सुद्धा काय करतो, उपकार करतो. या शिष्याचे आपण काय खरे उपकार मानले पाहिजे. त्या अर्थी हे मोक्षाची इच्छा करणारे आहेत यात शंका नाही. कारण परमानंद रूप ब्रह्म आहे, त्याची प्राप्ती होणे आणि संसार दुःखाची निवृत्ती होणे हेच मोक्षाचे स्वरूप आहे आणि त्याचीच इच्छा या शिष्यास आहे. म्हणून हे मुमुक्षु आहे. हे सुद्धा ओळखलं की नाही. जसं डॉक्टर म्हणतो की नाही याला हा आजार बऱ्याच दिवसांचा आहे, म्हणजे हा मूळचा काय बऱ्याच दिवसांचा आजारी आहे. तसे आपण सुद्धा आजारीच आहे की नाही. आपल्याला काय आपल्या मागं संसार दुःख लागलेलं आहे आणि परमानंद आपल्याला प्राप्त झालेला नाही. म्हणजेच आपण काय जसं आपण म्हणतो की नाही या दुःखातून निवृत्त व्हावं, ऐक नाही, अशी इच्छा करतात की नाही. तसं हा पण इच्छा करतो काय संसार बंधाची निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी. याला म्हणायचं मोक्ष. आणि अशा मोक्षाची ज्याला इच्छा आहे तो कोण झाला, मोक्षाची इच्छेला काय म्हणतात, आणि ती ज्यास असेल तो एक मोक्षाच्या तीव्र इच्छेस मुमुक्षता, ऐक नाही, आणि ती ज्यास असेल तो मुमुक्षु. ऐक हा, मग हे मुलं काय त्या ठिकाणी हे खऱ्या अर्थाने मुमुक्षु आहे हे त्यांनी ओळखलं. जसं आपण म्हणतो की नाही तो रोगी आहे, डॉक्टर काय म्हणतो तो रोगी आहे हे ओळखलं. तसं आपण कोण आहे, मुमुक्षु आहे हे सद्गुरूंनी काय केलेलं आहे, ओळखलेलं आहे. याकरता त्यांना ज्ञानाचाच उपदेश केला पाहिजे. यांना कोणता उपदेश केला पाहिजे, ज्ञान हाच याचाच उपदेश केला पाहिजे. अन्य उपदेश करून चालणार नाही. अशी सद्गुरूकडे आपण जर शंका घेऊन गेलो तरच हे काय करतील, ज्ञानाचा उपदेश करतील. आणि अशी जर सद्गुरूकडे इच्छा करून गेलो नाही तर सद्गुरू अशा ज्ञानाचा उपदेश करतील का. ते म्हणतील हे अजून अधिकारावर आलेलं नाही, यांना हा जर उपदेश केला तर त्यांना पचनी पडेल का, त्यांना मात्र पचनी पडणार नाही. मग ते आपल्याला सामान्य उपदेश करतील. आणि अशी जर शंका घेऊन गेलो तरच आपल्याला अशा पद्धतीने उपदेश करतील. कारण ज्ञाना वाचून अन्य कोणत्याही उपायाने मोक्ष होत नाही, केवळ ज्ञानानेच प्राप्त होतो. आता हा मोक्ष जर प्राप्त, आता लोक मोक्ष प्राप्ती करता यज्ञादी कर्म साधनं नामस्मरण अमुक तमुक हे सारे करतात. याने ज्ञान आपलं याने मोक्ष होईल का, याने मोक्ष होणार नाही. हे सगळे साधनं आहेत, हे काय करतील बरं, हे वेदविद साधनं आहेत का नाही, हे काय करू शकतात बरं, अंतःकरण शुद्ध करतील. ह्या सगळ्यांचं तात्पर्य काय. एक म्हणलं नाही आम्ही सकाळी उठून फार ध्यान करतो, ध्यान का करायचं, ध्यानाने मोक्ष होतो का, नाही होत. कारण माऊलींची ओवीच आपल्याला खोडून टाकावं लागेल.
जर ध्यानाने मोक्ष झाला, बरोबर आहे की नाही? मग ध्यान काय आहे? साधन आहे का साध्य आहे? ध्यान साधन ही सगळी साधनच आहेत, लक्षात घ्या. आणि केवळ ज्ञानानेच मोक्ष होतो, मग ज्ञान सुद्धा साधनच आहे. हे सगळी काय ज्ञानाच्या सापेक्ष, पण सगळ्यापेक्षा ज्ञान वरच्या टोकावरती. ज्ञान कुठे? अगदी शेवटचं टोक आहे. आणि तेथून अवघे ब्रह्मचिक आहे. म्हणजे तिथून पुढं काय? ब्रह्मस्वरूपातच प्राप्त होते, बाकीचं काही नाही. म्हणून ज्ञानाच्या खालोखाल सगळी साधनं. नामस्मरण केलं, ईश्वर उपासना केली, गंगा स्नान केलं, जपतप केली, तुम्हाला काय करायचं ते करा, ध्यान धारणा सगळं, तीर्थयात्रा सगळं केलं की नाही, हे सगळे ज्ञानाच्या खालच्या असणारे साधनं आहे. ज्ञान वरच्या टोकावरती आहे, पण ते सुद्धा काय आहे? साधनच आहे. आणि त्याच्यातून काय होतं? आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. जेव्हा मोक्ष प्राप्त होतो त्याला साध्य म्हणायचं, आणि बाकीची सगळी काय आहे? साधनच आहे. मग सगळ्यात श्रेष्ठ साधन कोणतं आहे? तर येथ ज्ञान हे उत्तम होय, अनेक तैसे के आहे. इथं ज्ञानच उत्तम आहे, ज्ञानासारखं दुसरं काही उत्तम नाही. मग बाकीचे साधनं उत्तम नाही का? आहे, पण ज्ञानाच्या खालोखाल असणारे साधनं आहे. ज्ञान सगळ्यात उत्तम असणारं काय आहे? साधन आहे. भरपूर ओवे, पण आता वेळ आपल्याकडे कमी असल्यामुळं त्या ओव्यांचा आधार देण्यात काही अर्थ नाही. असा वेदाचा सिद्धांत आहे. परंतु ज्ञानाचा उपदेश केला पाहिजे एवढेच म्हटल्यावर भागणार नाही. केवळ ज्ञानाचा उपदेश करून एवढ्यावर भागल का? एवढ्यावर मात्र भागणार नाही. कारण ज्ञान तर अनेक प्रकारची ज्ञान पाहायला मिळतात, बरोबर आहे की नाही? आता शास्त्र पाहत असताना किती शास्त्र पाहिले आपण? 12 शास्त्र पाहिले म्हणजे ऐकली आतापर्यंत. 12 शास्त्र म्हणजे कोणती? जैनांचं शास्त्र पण आहे, चार्वाकाचं पण शास्त्र आहे ना, ते जैनांचं चार्वाकाचं शास्त्र आहे. बौद्धांचे पण शास्त्र आहे का नाही? बौद्धांचे 4 प्रकार केले त्याने. काय? माध्यमिक, योगाचार, स्वत्रांतिक, वैभाषिक. त्याच्यात 2 पंथ झाले, स्वत्रांतिक आणि वैभाषिक. यांचा एक पंथ आहे तो हिनयान पंथ आहे, आणि योगाचार आणि माध्यमिक हा जो पंथ आहे तो महायान पंथ आहे. असे त्यांचे 2 पंथ झाले. तर त्या 2 पंथांचा आविर्भाव आपलं ते स्वत्रांतिक आणि वैभाषिक यांचाच अंतर्भाव कुठे? योगाचार आणि माध्यमिकामध्ये घेतलेला आहे. म्हणून इथं किती झाली? ही नास्तिक 6 शास्त्र आहे, बरोबर की नाही? आता आस्तिक 6 शास्त्र आहे. त्याच्यामध्ये काय तुम्हाला माझं राहत असेल तर तुम्ही सांगत चला काय काय. त्याच्यामध्ये योग आहे, सांख्य आहे, न्याय आहे, वैशेषिक आहे, पूर्वमीमांसा आहे, आणि उत्तर मीमांसा आहे. ही जी 6 शास्त्र आहे ही कोणती आहे? आस्तिक शास्त्र. आणि ती कोणती आहेत? नास्तिक शास्त्र. म्हणजे हे किती शास्त्र झाले? 12 शास्त्र. प्रत्येकाने मोक्ष प्राप्ती करून देण्याकरता उपाय सांगितला की नाही? चार्वाकाने सुद्धा उपाय सांगितला की नाही मोक्ष प्राप्तीचा? प्रत्येक जण मोक्ष प्राप्तीचा उपाय सांगतो की नाही? चार्वाक काय म्हणतो? ऋणम कृता घृतम पिवे, यावेन जीवेत सुखन जीवेत. जोपर्यंत जगायचं तोपर्यंत सुखाने जागा. पण पूर्वीचा चार्वाक सुद्धा उपकारकारक होता. तो काय म्हणला? ऋणम कृता घृतम पिवे, म्हणजे लोकांना लूटमार करा, चोऱ्या करा, असं म्हटलं का? असं म्हटलं नाही. उलट तुम्ही लोकांकडून काय करा? ऋण घ्या, कर्ज घ्या. म्हणजे थोडं प्रेम आहे का नाही याच्यामध्ये? आणि काय करा? ऋणम कृता घृतम, घृतम म्हणजे ताक प्या. आपलं ताक नाही, तूप प्या असं म्हटलं. तुपाला तूप घ्या आणि तूप प्या. म्हणजे तो चार्वाक चांगला होता का नव्हता? आताच जर हल्लीचा एखादा चार्वाक जर असा म्हणला असता, तुम्ही कर्ज काढा, आहे का नाही, पण काय करा? ऋणम कृता घृतम पिवे असं न म्हणता तो काय म्हणला असता? सुरम पिवे, मध्यम पिवे, म्हणजे दारू प्या, मद्य प्या असं म्हणला असता. म्हणजे पूर्वीचा चार्वाक सुद्धा चांगला होता का नव्हता? चांगला होता, म्हणून तर त्याचं नाव आहे आतापर्यंत. तो कमीत कमी तूप प्या असं तरी म्हटलंय का नाही? पण याने काय मोक्ष होणार आहे का? जैनांचं मत याने काय मोक्ष होणार आहे का? बौद्धांच्या मताने काय मोक्ष होणार आहे का? मग हे जाऊ द्या, नास्तिक शास्त्र याचा विचारच नका करू. पण जे आस्तिक शास्त्र आहे, वेदाला मानणारे आहे, पण काही काही ईश्वराला मानत नाही. म्हणजे जे सांख्यवादी आहेत का नाही, कपिलादी वगैरे, तर ते निरीश्वरवाद, म्हणजे ईश्वर मानतच नाही, ते फक्त प्रकृती मानतात. आता तो विचार आहे ना आपल्याला, जेव्हा आपण 6वा तरंग पाहणार आहे की नाही, 6व्या तरंगामध्ये त्याचा विचार येणार आहे. ते 5व्या तरंगात पण असा विचार आलाय की ते मायेलाच मानतात आणि ईश्वराला मात्र मानत नाही. ते म्हणतात माया आपाप जगत उत्पन्न करते, आपाप सगळं नष्ट करून टाकते. ते म्हणले माया जर जगत उत्पन्न करत असेल आणि
जगत नष्ट करत असेल तर मुमुक्षुने जे साधनं केल्यात मोक्षप्राप्तीची ती साधनं निष्फळ नाही होणार का? निष्फळ होणार ना, कारण मायेला परत जगत उत्पन्न करायचे, परत त्याला जन्माला आणू शकते असं त्या ठिकाणी म्हणतात. म्हणजे त्यांच्यामध्ये काय असतं की कितीतरी 25 तत्वांचा विचार केलेला आहे त्याने. त्याच्यामध्ये प्रकृती, प्रधान आणि पुरुष सांगितलेला आहे, तो आत्मा सांगितलेला आहे. ती प्रकृती त्याला भोग देते, सुखदुःखादी भोग देते. त्याच्यामध्ये एक प्रकृती सांगितली, एक विकृती सांगितली. आता हे एक नाही डोक्यामध्ये येणार, पण ते असं सांख्यमत्यांचं म्हणणं आहे त्या ठिकाणी. जाऊ दे, आता तो फक्त तो विचार पुढं करू. फक्त इथं ज्ञान सांगायचं ना आपल्याला, तर ज्ञान अनेक प्रकारचे असतात, पण नक्की कोणतं ज्ञान सांगायचं? कानादाचं ज्ञान सांगायचं, म्हणजे अनुवाद्य, अणुपासून हे जगत उत्पन्न होतं, की प्रकृती विकृती सांगत राहायचं, हे पण ज्ञान आहे. पण या ज्ञानाने मोक्ष होईल का? या ज्ञानाने मात्र मोक्ष होणार नाही. तुम्हाला कोणतं ज्ञान करावं लागेल? तुम्हाला जीव ब्रह्मात्मैक्य हेच ज्ञान करून घ्यावं लागेल. आता खाली पहा, कारण सांख्य मतात प्रकृती पुरुषाच्या विवेकाचे नाव, कानादाचे मतात सप्त पदार्थाचा विचार करणे हेच ज्ञान आहे. आता कानादाचं आहे की नाही, कण आहे की नाही, छोटे छोटे, तुका म्हणे आणू परता, तुका म्हणे नाभा परता आणूचा आहे गाभा, हे तुकोबरायच्या प्रमाणामध्ये पण आपल्याला पाहायला मिळतं. पण तर तो तुकोबरायचं सांगणं वेगळ्या अर्थाने, पण इथं कण सांगितले, अनुवाद्यांचं मत या ठिकाणी सांगितले. त्यांनी तो परमात्मा मानताना केवढा मानलाय? कणा एवढाच मानलाय, एवढा छोटा. म्हणजे शरीराच्या एका भागामध्ये राहतो. उदाहरण दिलं कस्तुरीचं, म्हणे कस्तुरी घराच्या कोपऱ्यात कुठे ठेवा, म्हणे सगळ्या घरात सुगंध आहे का नाही, तसं आम्ही आत्मा कसा मानतो? एवढा मानतो. तो एकाच बाजूला राहिला तरी सगळ्या शरीरावरती कार्य करतो, असं त्यांचं म्हणणं आहे. ते सगळं विसंगतपणे असतं. जाऊ द्या, असू द्या. म्हणजे हे शास्त्राची मतं आहेत, ते पण ज्ञानच आहे. अशा रीतीने पुष्कळ शास्त्रकार निरनिराळ्या प्रकाराने ज्ञानाचे स्वरूप सांगून त्यापासून मोक्ष होईल असे म्हणतात, पण ते व्यर्थ आहे. ऐका नाही, आता स्पष्टपणे बोललं का नाही, ही सांख्य मतात म्हणा, कानादाच्या मतात म्हणा, वैशेषिकवाल्यांच्या, किंवा न्यायाचं घ्या, आपलं योगाचं घ्या, ऐका नाही, कोणाचं तुम्ही घेऊन पहा की याने मोक्ष होईल का? किंवा पूर्वमीमांसा बघा, कर्माने मोक्ष सांगतो, होईल का मोक्ष? याने मोक्ष मात्र कधी होणार नाही. उलट कोणत्या शास्त्राने होईल? तर केवळ उत्तर मीमांसा हे शास्त्र आपल्याला काय करून देणार आहे? ज्ञान करून देणार आहे. म्हणून हे सगळे शास्त्र कसे आहेत? व्यर्थ आहे. पण हे अंतःकरण शुद्धीसाठी चांगले आहेत का नाही? विचार करण्याकरता चांगले शास्त्र आहेत का नाही? उलट तर्क विचार चांगले मनामध्ये येऊ शकतात आणि तो निश्चितपणे असा विचार मोक्षप्राप्तीचा करू शकतो. जाऊ दे, पण ते व्यर्थ आहे. मोक्ष तर वेदयुक्त जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञानानेच होतो. वेदयुक्त म्हणजे उत्तर मीमांसा, ऐक नाही, व्यासांची किंवा आद्य जगद्गुरु शंकराचार्यांची जी उत्तर मीमांसा आहे, त्या उत्तर मीमांसेलाच खरं वेदाक्त, म्हणजे वेद म्हणजे उपनिषद असा अर्थ घ्यायचा. आणि काय करतात उपनिषद? तर जगन्मिथ्यात्व निश्चय करायला लावत असतात. म्हणून तर वेदयुक्त जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञानानेच होतो. याकरता शिष्यांना जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञानाचा उपदेश केला पाहिजे. मग कोणता उपदेश करायचा? सप्तपदार्थांचा विचार करायचा का प्रकृती विकृती विचार करायचा का इथं फक्त जीव ब्रह्मात्मैक्य विचार करायचा? जीव ब्रह्मात्मैक्य विचार या ठिकाणी करायचा. असे श्रीगुरूंनी आपल्या मनाशी ठरवून त्याच ज्ञानाचा उपदेशास आरंभ केला. आता इथून मागं कोणाला काही शंका आहे का? हे सगळं झालं काय? याच्यामध्ये काय पुढं कठीण प्रक्रिया आली? काय नाही, सरळ मुद्दा आहे. आता ख्यातिवादामध्ये गेलं ना, तर ख्यात्यामध्ये आपण त्याचा विचार करू. इथं काही जास्त विचार करायची काही गरज नाही. पुढे वाचू आता. श्री गुरु, हे शिष्य, तुला परमानंद प्राप्ती आणि संसार दुःख निवृत्तीची जी इच्छा होत आहे ती भ्रमाने होत आहे. कारण परमानंद रूप जे ब्रह्म ते तू आहेस. आणि बघा, आता या ठिकाणी काय म्हणतात? श्री गुरु बोलायला सुरुवात करतात. आता शिष्याचं मागं बोलून झालं आणि शिष्याने बोलून झाल्याच्या नंतर आता श्री गुरु बोलायला सुरुवात करतात. ते काय म्हणतात की तू म्हणतो संसार दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्तीची इच्छा आहे, म्हणजे तुला मोक्षाची इच्छा आहे, तुला ज्ञानाचा उपदेश केला पाहिजे. तेव्हा सद्गुरू त्याला काय उपदेश करतात की बाबा
तू म्हणतो मला परमानंद प्राप्तीची इच्छा आहे आणि संसार दुःख निवृत्तीची काय आहे, इच्छा आहे. आता अशी इच्छा अशा प्रकारची इच्छा बाळगतो की नाही, ही जर तुला इच्छा होत असेल तर तुला ती भ्रमाने होते का नाही, तुला भ्रम झालेला आहे. का भ्रम झालेला आहे? कारण जर वस्तू जर जवळ नसती तर वस्तू प्राप्तीची इच्छा होणं स्वाभाविक आहे. वस्तू जर जवळ नसती तर, पण वस्तू जवळच आहे आणि मला परत ती वस्तू प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर त्या अर्थी तिथं भ्रम नाही आला का? त्याचा अर्थ त्या ठिकाणी भ्रम आहे. मग मनुष्याला मला दुःख निवृत्त व्हावं आणि परमानंद प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर हा भ्रम नाही का? हाच. म्हणून तुला संसार दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर ते केवळ तुला भ्रमाने वाटत आहे, दुसरं कारण नाही. तो फक्त काय भ्रमच आहे. हातामध्ये कंकण आहेच आपल्या, बरोबर की नाही, पण मागं सारले म्हणून मनगटामध्ये दिसत नाही, बरोबर आहे की नाही. पण जे मागचं कंगन पुढं केल्याच्या नंतर कंगन हातातून बाहेर काढलंय का? बाहेर काढलंच नाही, पण मागच कंगन आहे. नाकातली नथ कुठे आहे? जवळच आहे, पण ती काय आहे, पडद्याआड कापडाआड आडवी गेल्यामुळे आपल्याला दिसत नाही ना, आपण इकडे तिकडे शोधायला सुरुवात करतो. म्हणजे वस्तू जवळच आहे. तुझा आहे तुझं पाशी, तू जागा चुकलाशी. परी तू जागा चुकला असे, पण तू काय केला, जवळ असताना जागा चुकलेला आहे. म्हणून परमानंद प्राप्ती ही परमानंद प्राप्ती करण्याची, परमानंद प्राप्त करायचं आणि दुःखाची निवृत्ती करायची, हे हा काय भ्रम या ठिकाणी सांगितलेला आहे. जसं तो ज्ञानोबराय म्हणतात की नाही, ना तरी अंधकाराची वाणी सूर्य न देखे स्वप्नी, अमृत नायके कानी मृत कथा. अमृताने कधी मेलेची कथा ऐकली का? आणि सूर्याने कधी अंधाराची कथा ऐकली का? अंधार कसा असतो तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भ्रम हा येणं शक्य आहे का? आहे का नाही? नाहीचे, पण येतो कधी कधी भ्रमानेच येत असतो. मागं वाटतं दुसऱ्या तरंगामध्ये याचा विचार झालेला आहे, सामान्य रूपाने आणि विशेष रूपाने, आहे का नाही. अशा पद्धतीनं हा विचार त्याच्या ठिकाणी येऊ शकतो, पण तो कसा येऊ शकतो? भ्रमाने येऊ शकतो. वास्तविक पाहिलं तर तो कसा आहे? सच्चिदानंद स्वरूपच आहे. असो, ती भ्रमाने होते, कारण परमानंद रूप जे ब्रह्म ते तूच आहे, तूच आहेस. त्या तुझ्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरणादी संसार दुःख यत किंचितही नाही. आता हे तुला सगळं कसं होतं? ब्रह्मामुळं होतं. तर त्या परमानंद स्वरूप ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरण सुख दुःख अमुक तमुक हे जे आहे दुःख, हे यत्किंचित का होईना आहे का? लेश मात्र तरी आहे का? थोडे तरी आहे का? अंधकाराची वाणी सूर्य देखे जैसा स्वप्नी, स्वप्नात तरी त्या सूर्याला अंधकार हे वाणी हा शब्द कुठं ऐकायला येईल का? कधीच मात्र ऐकायला येत नाही. अगदी त्याप्रमाणे यत्किंचितही नाही. म्हणून जन्म व नाशरहित स्वतः सिद्ध ब्रह्मरूप तू आहे. म्हणून तुला जन्म नाही. तू कसा आहे? मूळचा अजन्माचा आहे, बरोबर आहे की नाही. आणि नाशरहित आहे. तुझा नाश आहे का त्या ठिकाणी? तुझा कधीच नाश नाही. स्वतः सिद्ध ब्रह्मरूप तू आहेस. ते ब्रह्म काय आहे? स्वतः सिद्ध म्हणजे प्रत्यक्षच काय तू आहेस. आणि त्या ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी संसार दुःख मुळीच नाही. ब्रह्मरूप असणारा आत्मा, त्या आत्म्याच्या ठिकाणी संसार दुःख आहे का? मुळीच म्हणजे थोडं तरी आहे का? थोडं सुद्धा नाही. असा निश्चय कर. अरे, जी वस्तू आपल्या जवळ नसते म्हणजे अप्राप्त असते, तिच्या प्राप्तीची इच्छा संभवनी आहे. वस्तू जर आपल्या जवळ नसते तर तिची प्राप्ती करून घेणं संभवनी आहे. वस्तू जवळच आहे, परत मग तुम्हाला वस्तू प्राप्त करायची, याचाच अर्थ काय झालेला आहे? भ्रम झालेला आहे. म्हणून तिच्या प्राप्तीची इच्छा कधीच संभवनीय नाही, कारण वस्तू प्राप्त आहे. तसेच जन्म मरण रूप संसार तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी असतात तर त्याच्या निवृत्तीची इच्छा होणे साहजिक आहे. तसं जन्म मरण सुख दुःख अमुक तमुक आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असते तर त्याच्या निवृत्तीची इच्छा करणं स्वाभाविक साहजिक आहे. पण त्या जन्मादी संसाराचा तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लेश सुद्धा नाही. असे असता तुला परमानंद प्राप्तीची आणि संसार दुःख निवृत्तीची इच्छा होते. तो भ्रम नव्हे का? तो भ्रम नाही का? तर खऱ्या अर्थाने तो भ्रमच आहे. आता पुढचा मुद्दा आपण काय करू? उद्याला पाहू. आता वेळ आपल्या ह्या ठिकाणी झालेला आहे.
आता याच्यामध्ये काय कोणाला जर वाटलं असेल का माझ्या काही लक्ष असं वाटतच नाही का कोणाच्या लक्षात आले नाही, तर मला असं वाटतं हे एकदम सामान्य विचार आलेला आहे. आपण वारंवार याच्यावरती चर्चा केलेली आहेत, म्हणून याच्यात काही कुठं अडचण आहे असं मला वाटत नाही. जर वाटत असेल कोणाला नाही लक्षात आलं तर मला वाटलं, तर नाही तर मग थांबून घेऊ आपण. नाही कोणाला काय अडचण ना. बरं. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय